आणि आता बातम्यांचा आढावा झटपट। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये दहशतवाद्यांच्या हातात स्वयंचलित बंदुका दिसतात। तर मैदानात बसलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करतात। दहशतवाद्यांनी महिला आणि पुरुष पर्यटकांना वेगळं बसवलंय, त्यानंतर पुरुषांवर गोळ्या झाडल्या। या गोळीबारामध्ये 27 पर्यटकांचा मृत्यू झालाय। पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानबाबत 5 मोठे निर्णय घेतलेत। यात सिंधू जलकरार रद्द करण्यात आलाय, दूतावास बंद करण्यात आलाय, पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आलाय, 48 तासात देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले। पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर दिल्लीत घडामोडींना वेग येतोय। केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे। भारताच्या भूमिकेची, पहलगाम हल्ल्याच्या सद्यस्थितीची यात माहिती देण्यात येणार आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतलाय। भारतानं पाकिस्तान विरुद्ध मोठं पाऊल उचललंय, त्यामुळे पाकिस्तान सरकार धास्तावलंय। भारत सर्जिकल स्ट्राईक सारखी कारवाई करू शकतं, ही भीती आता पाकिस्तान सरकारला आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी आज सुरक्षा समितीची बैठक बोलावली आहे। पाकिस्तान नौदलाकडूनही हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत। अरबी समुद्रात नौदलाकडून 2 दिवसीय युद्धाभ्यास सुरू करण्यात आलाय। पाकिस्तानला भारताकडून हल्ल्याची भीती आहे। दहशतवाद्यांनी पहलगामच्या घनदाट जंगलातील बैसरन या पर्यटनस्थळी पोहोचण्यासाठी अल्पाइन क्वेस्ट ॲप्लिकेशनचा वापर केला होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एन्क्रिप्टेड ॲप्लिकेशनद्वारे दहशतवादी पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी पोहोचू शकले। पहलगाम हल्ल्यानंतर अटारी वाघा बॉर्डरचे दरवाजे बंद करण्यात आलेत। दरम्यान आपल्या आजारी बहिणीसाठी कराचीला जाणारी सीमा हातात व्हिसा असताना देखील बॉर्डरवरच अडकून आहे। तो सभी हो रहे हैं। अभी वीजा हमें आप देख लीजिए कब मिला है, आप खुद कितने दिन का है? हाँ भारतानं INS सूरत युद्धनौकेवरून मिसाईलची यशस्वी चाचणी केली। अरबी समुद्रामध्ये जमिनीवरून हवेत मारा करणारं क्षेपणास्त्र डागण्यात आलं। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याचा इरादा भारतानं बोलून दाखवलाय। पुलवामानंतर भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला होता, मात्र आता समुद्रात क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली जाते। पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानी उच्चायुक्तालयात भारत सोडण्याचे आदेश दिले। यानंतरही पाकिस्ताननं सर्व लाच सोडून दिल्याचं चित्र स्पष्ट आहे। पाकिस्तानी उच्चायुक्तालयात निर्लज्ज पाकिस्तानींनी केक मागवलाय। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिर गुलाल चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही। माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सांगली जिल्ह्यातून काश्मीरला पर्यटनासाठी 24 लोक गेले होते। हे सगळेच सध्या सुरक्षित आहेत। भारतीय सैन्य दलाच्या कॅम्पमध्ये ते मुक्कामाला आहेत। सांगलीमधील 2, मिरजेतील 1 आणि कुपवाड्याच्या सावळी येथील 1 आणि पलूस येथील 5 कुटुंबांचा समावेश आहे। धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर तथा उपाध्यक्ष पार्वती जोगीसह 5 जण पहलगामपासून 50 किलोमीटरवर अडकलेत। कुठल्याही प्रकारची व्यवस्था होत नसल्यानं तृतीयपंथीय दहशतीखाली असल्याची माहिती आहे। धर्माच्या नावावर पर्यटकांना गोळ्या मारणं योग्य नाही, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। सातारा जिल्ह्यातील 7 पर्यटक काश्मीर श्रीनगर इथं अडकलेत। आज जम्मूला ते परतणार होते, मात्र दहशतवादी हल्ल्यानं काश्मीरहून जम्मूला गाड्या जात नसल्यानं ते अडकलेत। पुढील 2 दिवसांनंतर ते पर्यटक सातारा जिल्ह्यात परतणार असल्याचं कळतंय। हल्ला झाला तेव्हा मी गुलमर्गमध्ये होतो आणि मी तिथून हॉटेलवर आल्यावरच मला समजलं की हल्ला झालेला आहे। काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 42 जण सुखरूप आहेत। सर्व पर्यटक श्रीनगर इथं हॉटेलमध्ये सुखरूप आहेत। हे पर्यटक आज रेल्वेनं दिल्लीत येतील आणि 26 एप्रिल रोजी रत्नागिरी इथं पोहोचतील। हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र आणि गुजरातचे 20,000 पर्यटक आहेत। बैसरन व्हॅली इथल्या दहशतवादी हल्ल्यानं घाबरलेल्या काही पर्यटकांना परतीचे वेध लागले। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं पर्यटकांना हॉटेलमध्ये थांबवण्यात आलंय। विमान आणि रेल्वेच्या तिकीट बुकिंगनुसार पर्यटकांना सोडलं जात आहे।
पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 75 पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत परतली आहे. विशेष विमानानं पर्यटक मुंबईत दाखल झाले. मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलंय. उर्वरित पर्यटक लवकरच मुंबईत परततील. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरातल्या स्थानिकांना आर्थिक गणित कोलमडण्याची भीती वाटते. क्रिकेट बॅट बनवणाऱ्या अनेक फॅक्टरीज काश्मीरात आहेत. इथं काम करणारे कामगार आता त्यांना मोठा फटका बसेल अशी भीती व्यक्त करत आहेत. पहलगामच्या हल्ल्यानंतर सुमारे 15,000 लोकांनी काश्मीर पर्यटनाचा बेत रद्द केला. इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेट या विमान कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात तिकीट रद्द करण्याचे अर्ज आले. अमरावतीमध्ये पहलगाममधील हल्ल्याचा जिल्हा वकील संघाकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी न्यायालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान दहशतवाद्यांना कडक शासन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडूनही निषेध झालाय. दौंडमधील कार्यक्रमात लावणी कलावंत आणि रील स्टार हिंदवी पाटील हिनं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. यावेळी प्रेक्षकांनी देखील घोषणाबाजीला प्रचंड प्रतिसाद दिला. लवकरच आपल्या शहीद झालेल्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच मी सर्वांच्या भारत मातेच्या चरणी प्रथम तर मी म्हणेन. आणि धुळ्यातील प्रेरणा बहुउद्देशीय तृतीयपंथीयांच्या संस्थेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. पहलगाममध्ये अडकलेल्या धुळ्यातील किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पार्वती जोगी आणि त्यांच्या 4 साथीदारांना धुळ्यात परत आणावं अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या नागरिकांना नंदुरबारमध्ये अभाविपनं श्रद्धांजली अर्पित केली आहे. DR महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज सर्व पक्षांनी डोंबिवली बंदची हाक दिली. या बंदमध्ये शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांनी सहभाग घेण्याचं आवाहन सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्याच्या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. संतोष जगदाळे, कौस्तुभ गणगोटे यांचं पार्थिव पहाटे पुण्यात आणण्यात आलं. संतोष जगदाळेंचं पार्थिव त्यांच्या पुण्यातील घरी दाखल होताच नातेवाईकांना अश्रू अनावर झाले. पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू झाला होता. पहाटे त्यांचं पार्थिव पुणे विमानतळावर दाखल झालं. त्यानंतर त्यांच्या घरी ते आणण्यात आलं. हल्ल्यानंतर कुटुंब प्रचंड हादरून गेलंय. संतोष जगदाळे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटले होते. काश्मीरला फिरायला जातोय, लवकरच येतो असं त्यांनी आईला सांगितलं. मात्र काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केल्यानं जगदाळे कुटुंबावर आभाळ कोसळलंय. लाडक्या लेकाचं पार्थिव घरी दाखल होताच आईलाही अश्रू अनावर झाले. महत्त्वाची बातमी बघूयात. पहलगामच्या घटनास्थळी लष्कर प्रमुख जाणार आहेत. लष्कर प्रमुख घटनास्थळावरून आता आढावा घेतील. एनआयची टीम देखील तिथं दाखल झालेली आहे. जम्मू काश्मीर पोलीस आणि एनआयची टीम सध्या घटनास्थळावर. त्यात आता लष्कर प्रमुखही घटनास्थळावरती जाणार आणि आढावा घेणार आहेत. पहलगामच्या घटनास्थळावर नेमके काय घडलं ते जाऊन पाहणी केली जाणार आहे. लष्कर प्रमुख आता घटनास्थळावरती पोहोचणार आहेत. पुढच्या बातम्यांचा आढावा झटपट. पंतप्रधान मोदींच्या भाषणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी जे म्हणाले ते आधीच झालं असतं तर उरी, पठाणकोट, पुलवामा सारख्या घटना घडल्याच नसत्या अशी टीका अंधारे यांनी केली आहे. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. भारतानं 27चा बदला 54 मारून घेतला पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया दानवेंनी दिली आहे. शरद पवारांनी संतोष जगदाळेंना आदरांजली वाहिली आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं. त्यांची पत्नी आणि मुलीनं आपबीती सांगितली. पहलगाम हल्ल्यात संतोष जगदाळेंचा मृत्यू झालाय.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पहलगामच्या पीडित जगदाळे कुटुंबियांची भेट घेतली। यावेळी मृत संतोष जगदाळेंच्या परिवाराचं चव्हाणांनी सांत्वन केलं। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला। अमरावतीमध्ये शहर काँग्रेस कमिटीकडून या हल्ल्याचा निषेध करत मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली। पर्यटकांवरील या दहशतवादी हल्ल्याला भाजपकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप देखील करण्यात आलाय। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांकडून परिसरात सर्च ऑपरेशन आता सुरू करण्यात आलंय। हल्ल्यानंतर भारतीय जवान सतर्क झालेत। जवान दहशतवाद्यांचा शोध घेतायत। भारत पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याच्या तयारीत आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकरांनी। बैसरन येथील दहशतवादी हल्ल्यानंतर बैसरनचा संपूर्ण परिसर जो आहे तो पोलिसांनी आपल्या अधिपत्याखाली घेतलेला बघायला मिळतोय। आर्मी, सीआरपीएफ आणि पोलिसांचे हे जवान जे आहेत ते संपूर्ण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गस्ती घालताना बघायला मिळतात। आपण बघतोय की मोठा हा परिसर आहे। अगदी 3 किलोमीटर हा दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झाला तो 3 किलोमीटरचा परिसर लांब असला तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ती पोलिसांची गस्ती ही वाढवलेली पाहायला मिळत आहे। सर्च ऑपरेशन जे आहे ते मोठ्या प्रमाणात सध्या बघायला मिळत आहे। आपण बघतोय की आर्मी आणि सीआरपीएफ आणि पोलीस जवान जे आहेत ते अगदी संगनमतानं या ठिकाणी एक आपलं ऑपरेशन राबवताना पाहायला मिळत आहेत। ज्या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सॅनिटायझिंग करणं हे खरं तर त्यांचं टार्गेट आहे आणि त्यासाठी हे आर्मी आणि पोलिसांचे जवान जे आहेत ते तैनात असलेले बघायला मिळत आहेत। आपण बघतोय की हे सगळे जवान जे आहेत ते सध्या या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळत आहेत। 48 तासांचं हे टार्गेट आहे आणि त्यासाठी ज्या ठिकाणी हा दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी कोणालाही जायला आता परवानगी दिली नाहीये। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खरं तर एक महत्त्वाची बैठक त्या ठिकाणी घेतली होती। अजूनही रक्ताचे डाग त्या ठिकाणी आहेत। अजूनही सिलेंडर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात फेकलेले त्या ठिकाणी आहेत। त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये जायला कोणालाही परवानगी नाही। मात्र परिसर जो आहे तो सुरक्षित करणं हे देखील एक महत्त्वाचं टार्गेट आहे आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात हे सर्च ऑपरेशन आणि सॅनिटायझिंग ऑपरेशन जे आहेत ते सध्या या ठिकाणी राबवत असलेलं बघायला मिळतंय। कॅमेरापर्सन गणेश कानडेसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, बैसननेर। पुण्यात पुढच्या बातमीकडे। दिल्लीत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गट उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे। अपरिहार्य कारणामुळे आमचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती अरविंद सावंतांनी दिली। अनुपस्थित राहण्याबद्दल सावंतांनी खेद व्यक्त केला। हल्ल्याच्या प्रतिकारासाठी सरकार जो निर्णय घेईल त्याला पाठिंबा असेल असंही सांगितलंय। शरद पवारांनी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राला भेट दिली। यावेळी कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांसोबत त्यांनी बैठक घेतली। फळ संशोधनाचा पवारांनी आढावा घेतला। तसंच नवीन विकसित केलेल्या आंबा आणि काजूच्या उत्पादनाची त्यांनी पाहणी केली। जनसेवेमध्ये कसूर करणाऱ्या महसूल विभागातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडण्याच्या घटना अनेकदा घडतात। त्यामुळेच निलंबन आणि शिस्तभंगाच्या कारवाईच्या सूचना महसूल विभागानं जारी केल्या आहेत। जळगावात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। मशाल चिन्ह घराघरात पोहोचवणं, बूथ नोंदणी यासह वेगवेगळ्या गोष्टींच्या तयारीला लागण्याच्या सूचना देसाईंनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांवर ऑनलाईन नियंत्रणाचा निर्णय घेण्यात आलाय। मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। रुग्णालयांकडून अनामत रक्कम घेत असल्याच्या तक्रारी आलेल्या, त्यामुळे अशा रुग्णालयांची तपासणीसाठी विशेष पथक नेमण्याच्या सूचना फडणवीसांनी दिली आहेत। अकोल्यातल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांना फोनवरून शिव्या देणं पोलीस अधिकाऱ्याला भोवलंय। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे। गुरांच्या तस्करीवरून पिंपळे ठाणेदार प्रकाश तुनकलवार यांना फोन केला होता। मात्र याच वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आज तिसरी सुनावणी होणार आहे। बीडच्या विशेष न्यायालयासमोर ही सुनावणी होतीये। वाल्मिक कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज ॲप्लिकेशन न्यायालयामध्ये दाखल केलंय। या डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर सीआयडी आपलं म्हणणं न्यायालयाकडे आता मांडणार आहे। भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि भाजपचे माजी खासदार गौतम गंभीर याला आयसिस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे। या बातमीला NNI दुजोरा दिलाय। गंभीरनं बुधवारी दिल्ली पोलिसांशी संपर्क साधला आणि तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी या संदर्भात FIRही नोंदवलाय। पुणे जिल्ह्यातील 4 तालुक्यांमध्ये सरपंच पदासाठी आरक्षण सोडत पार पडली।
628 पैकी तब्बल 316 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच नेमले जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण महिलांचा स्थानिक प्रशासनात वावर वाढणार आहे. तसंच सक्षमीकरणाच्या दिशेनं हे महत्त्वाचं पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. सेलूच्या तुळजापूर वाघाळ्यात शाळेमध्ये बालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जागतिक पुस्तक दिन पार पडेल. जिल्हा परिषद शाळेमध्ये जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तानं बालवाचक साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुस्तकांचं महत्त्व सांगणाऱ्या घोषणा देत गावांमध्ये प्रभात फेरी काढली गेली. पुस्तकाची वारी जिथे जिथे दिसते पुस्तक. अकोले तालुक्यातील राजुरा गावात कावीळच्या साथीनं जोर धरलाय. गेल्या काही दिवसातच 100हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. अनेकांना संगमनेर, राजूर, अकोले इथे विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलंय. रुग्णालयांमध्ये लहान मुलांची संख्या लक्षणीय आहे. मावळातील नेत्रपन्न ग्रामपंचायतीमध्ये महिला राज असणारे 103 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत संपन्न झाली. तालुक्यातल्या 103 पैकी आदिवासी क्षेत्रातील 10 ग्रामपंचायती अनुसूचित जमातीसाठी कायमस्वरूपी राखीव आहेत. तुळजापुरात एका तरुणानं थेट पोलीस स्टेशनमध्ये अश्लील शिवीगाळ केली. शिवीगाळ करतानाचा तरुणाचा व्हिडिओ आता समोर आलाय. व्हिडिओत शिवाजी रोजकरी नावाचा तरुण पोलिसांना शिवीगाळ करताना दिसतोय. त्याच्यावर कारवाई करण्याऐवजी पोलीस त्याला पोलीस स्टेशन बाहेर घेऊन जात आहेत. कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या मुलानं UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलंय. बिरदेव सिद्धप्पा डोणे असं त्याचं नाव आहे. UPSCमध्ये बिरदेवनं देशात 551वा क्रमांक पटकावलाय. शाळेत असल्यापासूनच त्याला IPS व्हायची इच्छा आहे. त्यासाठी परिस्थितीला तोंड देत त्यानं अभ्यास केलाय. सोलापुरात काल झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. काल संध्याकाळी दक्षिण सोलापुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला. सोसाट्याच्या वाऱ्यानं शेतातील शेड जमीनदोस्त झालंय. या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावे आणि नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. जालन्यातील सीना नदीपात्रात झालेल्या अतिक्रमणांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. नदीपात्रातील सर्व अतिक्रमणं काढून घेण्यासह नदी स्वच्छ करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. दूषित विहिरींवर उत्तर दिलं नाही, ज्यामुळे केंद्रीय भूजल प्राधिकरणावर 3,000चा दंड ठोठावण्यात आलाय. नागपूर खंडपीठानं केंद्रीय भूजल प्राधिकरणावर दंडात्मक कारवाई केली आहे. वारंवार निर्देश देऊनही शहरातील दूषित सार्वजनिक विहिरींवर उत्तर सादर करणं टाळल्यामुळे उच्च न्यायालयानं चपराक दिली आहे. मावळ तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर हिरडा गोळा करतोय. हिरडा हे फळ अतिशय गुणकारी आहे. आयुर्वेदात हिरड्याला फार महत्त्व आहे. मात्र दलाल कमी भाव देऊन हिरडा खरेदी करत असताना प्रशासनाकडून आदिवासी तरुणांना याचं प्रशिक्षण दिलं तर हिरडा मोठ्या प्रमाणावर उत्पादन होऊन रोजगारही वाढू शकतो. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पांढऱ्या कुंपण असलेल्या गिधाडांची दुसरी तुकडी सोडण्यात आली आहे. जटायू संवर्धन प्रकल्पाचा भाग म्हणून 5 गिधाडांची दुसरी तुकडी ताडोबा कोळसा परिक्षेत्रात सोडण्यात आली. गिधाडांना हरियाणातील संवर्धन प्रजनन केंद्रातून आणलं गेलंय. यापूर्वी 2024 मध्ये 10 गिधाडांची पहिली तुकडी सोडण्यात आली होती. वाढत्या उन्हाचा परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावरही होतोय. भाजीपाल्याचं उत्पादन घटलं असून बाजारपेठेतील आवक घटली आहे. परिणामी मागणीच्या तुलनेत भाजीपाला कमी असल्यानं दर वाढतायत. गवार, भेंडी, गाजरची विक्री 60 रुपये किलोप्रमाणे होतीये. बाजारात भाजीपाल्याची आवक वाढणार नाही तोपर्यंत दर चढेच राहतील. विमा कंपनीकडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पुन्हा थट्टा केली गेली आहे. संभाजीनगरमधील काही शेतकऱ्यांना चक्क 19 रुपये नुकसान भरपाई दिली गेली. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान झालं होतं. मात्र विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई देताना शेतकऱ्यांची चेष्टा सुरू केल्यानं शेतकरी संतापलेत. महत्त्वाची बातमी दिल्लीतनं परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. विविध देशातील राजदूतांसोबत ही बैठक पार पडते. विविध देशातील राजदूतांसोबतची बैठक सुरू झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयात ही बैठक पार पडते. विविध देशातील राजदूतांसोबत बैठक सुरू आहे. छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही.